आलेल्या सर्व पत्रकार बांधव आणि भगिनींचे स्वराज्य पक्षाच्या वतीने आणि मी स्वतः अंकुश कदम यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। 2024च्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली ही आमच्या स्वराज्य पक्षाची अधिकृत पहिली प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेत आहोत आणि नवी मुंबईचं चित्र आपण काही दिवसापासून पाहतोय की या नवी मुंबईमध्ये सत्तेसाठी वाटेल ते अशा पद्धतीची जी परिस्थिती आज नवी मुंबईमध्ये आहे। कालच आपण पाहिलं असेल की स्वतः पिता बीजेपी मधून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांचेच पुत्र बेलापूर विधानसभेमधून आत्ताच नुकता पक्षप्रवेश केलेला आहे। म्हणजे नवी मुंबईच्या जनतेला गृहीत धरायचं, आम्ही जे वाटेल ते करू, ते तुम्ही मान्य करायचं। आम्ही कुठल्याही पक्षात गेलो, आम्ही काहीही केलं तरी नवी मुंबईकरांनी ते मान्य करायचं, असं गृहीत धरणाऱ्यांना नवी मुंबईची जनता आता त्यांना जमिनीवरती आणल्याशिवाय राहणार नाहीये। आज खऱ्या अर्थानं नवी मुंबईकरांना कळालेलं आहे की सत्तेसाठी जे सत्ता पिपासूपणा चाललेला आहे तो किती टोकाचा आहे। यांना या नवी मुंबईच्या प्रश्नाबद्दल कुठल्याही प्रकारे देणं घेणं नाहीये। यांना या नवी मुंबईच्या जनतेच्या मनाचा आदर करण्याबद्दल कुठलं देणं घेणं नाहीये। नवी मुंबईची जनता काय म्हणते, नवी मुंबईचे प्रश्न काय म्हणते याच्याबद्दल काही नाहीये। मी आमदार झालो पाहिजे, मी मंत्री झालो पाहिजे, माझा मुलगा मंत्री झाला पाहिजे, माझा मुलगा आमदार झाला पाहिजे आणि ही महानगरपालिका माझ्या हातात कशी राहिली पाहिजे। नवी मुंबईकरांनी आता समजून घेतलं पाहिजे, एका टेबलवरती जेवायचं, एका टेबलवरती सगळं काय प्यायचं आणि सत्तेसाठी दाखवण्यासाठी एकाने तुतारी घ्यायची, एकाने कमळ घ्यायचं, पाणी मिळून मिसळून खायचं, ही परिस्थिती आता नवी मुंबईकरांनी जाणलेली आहे। नवी मुंबईकर जनता ही अतिशय सुज्ञ झालेली आहे आणि आता त्यांनी ठरवलेलं आहे की तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका, आता तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये। आणि नवी मुंबईची जनता येणाऱ्या 20 तारखेला वाट पाहते की तुम्ही जो अहंकार करताय, जो सत्तेचा माज करताय, तो उतरवण्याचं काम नवी मुंबईची जनता करणार आहे। आपण पाहिलं असेल की या नवी मुंबईमधले प्लॅन सिटी म्हणले जातं आणि प्लॅन सिटीमधले प्रश्न किती गंभीर आहे ते तुम्ही पाहिलं असेल। आमच्या कुटुंबाच्या विस्तारासाठी ज्या रूम बनवलेल्या आहेत, कोपरखैरणे असू द्या, घनसोली असू द्या, सर्वच ठिकाणी याच्यामध्ये पाण्याची प्रचंड दुरावस्था आहे। तिथं पार्किंगची व्यवस्था नाही आहे। एखाद्या व्यक्तीला अचानक काय घडलं तर ॲम्ब्युलन्स आज जात नाही आहे। म्हणजे एखाद्या दरी खोऱ्यातून कसं त्याला उचलून घेऊन यावं लागतं स्ट्रेचरवरती, त्या पद्धतीनं त्यांना स्ट्रेचरवरती उचलून घ्यावं लागतं। अशी पद्धती आमच्या या प्लॅन सिटीमध्ये, म्हणजे देशाच्या 2च प्लॅन सिटी आणि त्या दुसरी प्लॅन सिटी नवी मुंबई, आज तिची गंभीर परिस्थिती आहे। इथल्या भूमिपुत्रांचा नियमित घर करण्याचा विषय असू द्या, त्यालाही तोंडाला पानं पुसायची कामं केलेली आहेत। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या घनसोली गाव असू द्या, कोपरखैरणे गाव असू द्या, ऐरोली गाव असू द्या, या सगळ्या गावांमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न
जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असताना साहेब म्हणतायत की आदिवासी या पाड्यांमध्ये तरी आता लाईट पोचलेली आहे, आम्हाला आता 3-3 दिवस लाईट भेटत नाही आहे, अशी परिस्थिती या प्लॅन सिटीमध्ये आहे. आणि या प्लॅन सिटीमध्ये या प्लॅन सिटीचे शिल्पकार म्हणून घेतात, त्या शिल्पकारांना आता विचारायचं आहे की ही नक्की सिडकोनं बांधलेली प्लॅन सिटी आहे की तुम्ही बांधलेली? कारण सिडकोनं बांधलेली असेल तर आजपर्यंत हजारो कोटींचे मालक तुम्ही बनले नसता. आणि या नवी मुंबई महानगरपालिकेवरती जो दरोडा पडलेला जातो, इथे प्रत्येक अधिकारी टोल वसूल करतोय. अशा पद्धतीने जे प्रकार घडले आहेत, अक्षरशः नवी मुंबई महानगरपालिकेची लूट चालू आहे. आपण या पाठीमागे इंडस्ट्री आहे मोठी, इथल्याच भूमिपुत्रांना म्हणजे जे नवी मुंबईमध्ये, मग ते सर्वच असू द्या, जे पश्चिम महाराष्ट्रातून आलेले असू द्या, जे इथले भूमिपुत्र असू द्या, यांना कोणालाही तिथं काम एखादं कॉन्ट्रॅक्ट भेटत नाही आहे. यांचे ठेकेदार ठरलेले आहेत. मग ते महानगरपालिकेमध्ये असू द्या नाही तर इथल्या इंडस्ट्रीमध्ये असू द्या, सर्वसामान्यांना कुठंही तिथं थारा नाही आहे. MIDCमध्ये जी घरं त्यांच्या गरजेपोटी त्यांनी बांधलेली होती, तिथेही तोच सेम प्रश्न आहे. त्या प्लॅन सिटीमध्ये ज्यावेळी ती घरं बांधत असताना त्यांनी त्या ठिकाणी त्या घरांना त्यांची व्यवस्था करून देणं गरजेचं होतं, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठलाही न्याय दिला नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईचे शिल्पकार म्हणणाऱ्यांनी आमच्याबरोबर कधीतरी यावं, तुम्हाला नवी मुंबईची शिल्प कशी आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तुम्ही जावा ना घनसोली गावामध्ये, कोपरकर्ण गावामध्ये, तिकडं महापे, तुर्बा, दिघ्यामध्ये, ऐरोली गावामध्ये, इव्हन या घनसोली आमच्या सिम्प्लेक्समध्ये जावा, आमच्या सेक्टर 18 किंवा सेक्टर 15-15 हे 7-7 कोपरकर्ण या ठिकाणी जावा. अहो साधी ॲम्ब्युलन्स आत जात नाही अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या प्रश्न, महाराष्ट्रातलं सगळ्यात महागडं शिक्षण कुठं भेटत असेल तर या नवी मुंबईमध्ये भेटतं. सिडकोकडून जागा लाटून स्वतःच्या शिक्षण संस्था बनवल्यात आणि त्याच्यामध्ये मनमानी कारभार चालू आहे. त्याच पद्धतीनं इथं आमचे माताडी असतील, त्यांच्या बाकीच्या आरोग्याचे विषय असतील, त्यांच्या पेन्शनचा विषय असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. इथं सर्व प्रकारचे भवन आहेत नवी मुंबईमध्ये, प्रत्येक परराज्याची भवन आहेत. पण माझा जगाचा पोशिंदा शेतकरी तो इथून महाराष्ट्रातून या ठिकाणी माल घेऊन येतो आणि फुटपाथवरती झोपतात. त्यांना शेतकरी भवन नाही आहे. तुम्ही नक्की विकास कोणाचा केला हे आता सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या 20 तारखेला जो तुमचा अहंकार आहे तो खोडून काढण्यासाठी, तो मोडून काढण्यासाठी नवी मुंबईची जनता सज्ज आहे. आणि नवी मुंबईमध्ये एक सुसंस्कृत पर्याय आलेला आहे छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून. आमच्या पहिली लढाई ही तलवारीची असायची आणि आमचा सुसंस्कृतपणा असा आहे की आम्ही आत्ताची लढाई ही लोकशाही थांबवण्याची असेल, ही लोकशाही वाचवायची असेल तर पेनाशिवाय पर्याय नाही आहे. ही पत्रकारिता, तुमचा खरा आवाज उठवायचा असेल तर पेनाशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीराजे यांनी पेनाची नीब ही घेऊन आता महाराष्ट्रावर परिवर्तनाची सुरुवात केलेली आहे. आणि ही पेनाची नीब या सगळ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढेल, या सगळ्यांनी भूखंड लाटलेले बाहेर काढेल, या सगळ्यांवरती अन्याय केलेले बाहेर काढेल. आणि ही पेनाची नीब ह्या नवी मुंबईला पर्याय देईल. आमची निशाणी पेनाची नीब आहे हे लक्षात घ्या. आज तलवारीपेक्षा ह्या पेनाने फार मोठं काम केलं जातं. आणि ह्या पेनाची धास्ती तुम्हाला घ्यायला लागले. कारण काही दिवसापूर्वी आम्ही बॅनर लावलेले होते. ते बॅनर असे होते
की घराणेशाही संपवण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज बनण्यासाठी येतोय, याच्यामध्ये कुठलंही संविधान किंवा कुठल्याही प्रकारचं आपले विचारच मांडू शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी ते बॅनर्स काढले गेले आणि ते अधिकाऱ्यांना म्हणजे आमचे परमिशनवाले अधिकृत असे बॅनर होते आणि एका बाजूला त्यांचे बॅनर होते जे घराणेशाहीवाले होते, त्याच्यावरती कुठलंही परमिशन नव्हतं. ही खरी घराणेशाही लोकांना समजलेली आहे. पण तुम्ही धास्ती घेतलेली आहे आणि ही धास्ती चांगली आहे, कारण हे आत्ता त्यांचा मावळा म्हणून अंकुश कदम लढतोय. ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे या खऱ्या अर्थाने उतरतील या नवी मुंबईमध्ये, तेव्हा तुमची पळतीभोई कमी होईल आणि तुम्ही कोणालाही धमकवण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही कोणालाही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, छत्रपती संभाजीराजांचे मावळे आहोत आणि तोडीस तोड उत्तर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आत्तापर्यंतचे सगळे मिळाले असतील ते तुम्हाला शटलमेंट बादशाह मिळाले असतील. हा छत्रपतींचा मावळा आहे, कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही, कुठल्याही प्रकारे तुम्हाला घाबरणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनंच उत्तर देताना विचार करा. तुमचे सगळे मोठे मोठे बंगले हे काचेचे आहेत. आमच्यावरती दगड मारण्याच्या अगोदर तुम्ही 10 वेळा विचार करा. आम्ही दगड मारली तर तुमचे बंगले सगळे खाली पडतील, आमच्या घराच्या फक्त खिडक्या काचेच्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच नवी मुंबईकर जनता ह्यांचा या सत्तेचा माज आम्ही वाटेल ते करू, पण तुम्ही स्वीकारायच पाहिजे. हे आता खपून घेणार नाही आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय या निवडणुकीमध्ये ही नवी मुंबईची जनता शांत बसणार नाही आहे. आहे घराणेशाही मोडून काढण्यासाठी छत्रपतींचं तुम्ही वसामध्ये एक तुम्ही मावळे म्हणून आता पुढे गेलात. आत्ता जनतेचा तुम्हाला कसा काय प्रतिसाद मिळतो? आपण पाहिलं असेल की आता या कार्यालय असू दे, आमचे 4 कार्यालय आहेत, ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे. लोक समोरून येत आहेत. आम्ही वाट बघत होतो की आता कोणतरी सुसंस्कृत आला पाहिजे. लोक हजारोंच्या संख्येने येत आहेत इथं आणि सांगतायत तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे ही लढाई आहे आता ती लोकांनी हातात घेतलेली आहे आणि ज्यावेळी लोकांनी हातात घेतलेली लढाई असते त्यावेळी आमचा विजय निश्चित असतो. कारण आम्ही जे प्रामाणिक काम करतो हे जनतेसाठी करतो, जनतेच्या जीवावरती करतो आणि ती जनतेनं आज लढाई हातात घेतली असल्यामुळं विजय आमचा निश्चित आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे. मुंबईमध्ये 2 घटना आहेत ज्या आता या 2 दिवसाच्या घटना राजकारणाच्या बाबतीत घडल्या, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? आता बघा ना, नवी मुंबईकरांनी याच्याबद्दल चिंतन करणं, आपल्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आहे की आम्ही सत्तेचा माज काही करू, आम्ही कसल्याही परिस्थितीत आम्ही इथून 2 मिनिटात तिकडं उडी मारली तरी तुम्ही आम्हाला निवडून द्यायचं, हे गृहीत धरायचं काम या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं चालू केलं आहे नवी मुंबईच्या. म्हणजे काही झालं तरी ह्या आमच्याच कंपनीचं प्रोडक्ट विकायला पाहिजे आणि तुमचं प्रोडक्ट यावेळी नाकारण्याचं काम या नवी मुंबईची जनता करेल. यालाच धरून एक प्रश्न, काल त्यांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं की मला समोर विरोधकच दिसत नाहीये, त्याविषयी काय मत मांडणार? आपण या वक्तव्यातून दिसेल की मला कोणी या ठिकाणी विरोधकच नाही आहे आणि रावणाचा अहंकार हा त्याचा शेवट करून गेलेला आहे आणि यांचा अहंकारच याला शेवट करणार आहे. त्यामुळं नवी मुंबईची जनता ही सुज्ञ जनता आहे, सुसंस्कृत जनता आहे आणि या अशा अहंकारींना त्यांची जागा दाखवण्याची खरी वेळ आलेली आहे. ते काही वेळात आपल्याला चित्र दिसेल. सर, आपण यांची घराणेशाही बघितली आणि परिवर्तनवाद हा हेच ध्येय आपण लक्षात ठेवून आता तुमची लढाई चालू केली. नवी मुंबईकरांना स्वराज्य पक्ष हा नेमका काय देणार आहे वेगळं आणि काय परिवर्तन आणणार आहे याबाबत काय सांगा? नक्कीच आपण पाहिलं असेल की छत्रपती संभाजीराजे हे एक सुसंस्कृत आहेत. आज पाहिलं असेल की इथल्या भूमिपुत्र असू द्या, पश्चिम महाराष्ट्रातून, इतर महाराष्ट्रातून आलेले सगळे तरुण असतील, पहिलं काय करायचं असेल तर या नवी मुंबईमधल्या सगळ्या तरुणांना एक प्रशिक्षण केंद्र जे अतिशय उच्च दर्जाचं असलं पाहिजे. आमचा येणारा गावाकडून 10वी शिकलेला मुलगा तिथं कुठलंही व्यवसायाचं साधन नाही आहे, तिथं कुठलंही रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळं 300, 350, 500 किलोमीटरवरून इथं येतो आणि इथं आल्यानंतर त्याला कुठं जायचं, कुठं काम करायचं हे नक्की माहीत नसतं. त्यामुळं अत्याधुनिक अशा पद्धतीचं व्यवसाय प्रशिक्षण आणि या सगळ्यातलं मोठं सर्वात या महाराष्ट्रातलं
प्रशिक्षण केंद्र कुठं करायचं असेल तो मानस आमचा नवी मुंबईमध्ये आहे. येणाऱ्या पिढीला आता पाहिलं असेल आपण, ही नवी मुंबई ही प्लॅन सिटी, इतकी सुंदर सिटी वरवरून दिसते, महानगरपालिका आमची एवढी सुसज्ज दिसते, पण इथले तरुण ड्रग्जनं विळक्यात पडलेले आहेत. ड्रग्सच्या विळक्यामध्ये पडले, तिथं कोणाचंही लक्ष नाही आहे. या महाराष्ट्रातला सर्वे केला असेल तर सगळ्यात जास्त ड्रग्स कुठं विकलं जातं, ते या नवी मुंबईमध्ये विकलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला या गरीब मुलांना व्यसनाधीन करायचं, हे थांबवण्याचं काम स्वराज्य करणार आहे. इथले रस्ते व्यवस्था असू द्या, ट्रॅफिक व्यवस्था असू द्या, आपण बघा याच्यावरती मूलभूत काम करण्याचं स्वराज्य काम करणार आहे. इथली पाणी व्यवस्था असू द्या, गावामध्ये पाहिलं असेल तर 25-25, 40-40 वर्षाच्या केबल आहेत, त्या सडून पडलेत, 4-4 दिवस लाईट नसते तिथं. ते बदलण्याचं काम स्वराज्य पक्ष करणार आहे, छत्रपती संभाजीराजेंच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहिलं असेल की वाशीला म्हणजे बेलापूर मतदारसंघामध्ये महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, पण ऐरोली महानगरपालिकेमध्ये, ऐरोली विधानसभेमध्ये असं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कुठलंही नाही आहे. आणि त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे, कारण आमच्या सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची गरज आहे आणि ते उभारण्याचं काम खऱ्या अर्थानं स्वराज्य पक्षातून होणार आहे. इथल्या दीनदुबळ्या गरिबांना न्याय द्यायचं खरं काम करणार असेल तर स्वराज्य पक्ष करणार आहे त्या ठिकाणी. सर, या ठिकाणी मराठा युवक हा मराठा उमेदवार म्हणून मिळालेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून काय सांगा, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत मराठी युवकांच्या? नक्कीच इथं आज असं पाहिलं असेल की तुम्ही पाहताय, मराठवाडा असू द्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, इतर सगळ्याच ठिकाणावरून येणारा मराठा समाज असू द्या, इतर सगळेच समाज असू द्या, इथं काय चाललं आहे की ही ठेकेदारी चाललेली आहे. महानगरपालिकेमध्ये 10-15 लोक आहेत, त्यांनीच ठेके घ्यायचे, त्यांनीच सगळं करायचं आणि सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारे तिथं घुसून द्यायचं नाही. तिथं कुठल्याही प्रकारे त्यांना थारा नाही. एवढी मोठी पाठीमागं आमची मला वाटतं IT सेंटर आहे तिथे. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे IT सेंटर कुठे असतील तर नवी मुंबईमध्ये, जिओसारखे असतील, रिलायन्ससारखे असतील, बाकीचे सगळे असतील. तर तिथं कुठले या नवी मुंबईमध्ये राहणारे तुम्ही जाऊन बघा ना, त्यांचे आधार कार्ड चेक करा. इथल्या लोकांना प्राधान्य देणं गरजेचं होतं, पण तिकडं कुठेही लक्ष नाही आहे. त्यांना त्यांचे सगळे हप्ते येतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. आणि म्हणूनच मराठा समाज असू द्या, इतर सगळे समाज असू द्या, यांना न्याय द्यायचं काम छत्रपती संभाजीराजेंच्या माध्यमातून होणार आहे. तर आपल्या पदाधिकाऱ्यांना धमकवण्याचे प्रकार मधल्या काळात घडले, त्याविषयी काय सांगा? आम्ही असल्या धमक्यांना, भीतींना कुठल्याही प्रकारे घाबरणारे मावळे नाही आहे. आम्ही छत्रपती संभाजीराजेंचे मावळे, छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे मावळे आहेत. आणि तुमच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून हे तुम्ही प्रयत्न चालू केलेत. आम्ही कालच आत्ता मगाशीच सांगितलं आहे तुम्हाला की आमचे घराची फक्त खिडकी काचेची आहे, तुमचे बंगले काचेचे आहेत, त्याच्यावरती दगड मारायला आम्हाला लावू नका, अन्यथा आम्हाला जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. सर, मतदान केंद्र यावेळेला जे आपण यादी जर बघितली असेल आपल्याकडे आले असेल तर बालाजीमध्ये मतदान केंद्र करून घेतलेले आहे. आता हे तुम्हीच बघितलं पाहिजे की सत्तेसाठी वाटते. मला सांगा, बालाजीपेक्षा कितीतरी मोठ्या सोसायट्या आहेत ना नवी मुंबई ऐरोली मतदारसंघामध्ये. मग स्वतःला खाली उतरायचा कंटाळा येतो की काय कळत नाही, आणि त्यांनी मग तिथं बालाजीमध्येच घेतलं की काय. अशी फार म्हणजे त्या बालाजीमध्ये खऱ्या अर्थानं तिथं पोलिंग एजंट असतील किंवा मी तर म्हणतो निवडणूक आयोगाने याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तिथं किती मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग होणार आहे याच्याकडे. आणि त्या मला वाटतं सोसायटीचे अध्यक्ष त्यांचे बंधूच आहेत. त्यामुळं हे सगळं इतकं गृहीत धरलं जातं आणि हे गृहीत धरणं नवी मुंबईकरांनी थांबवलं पाहिजे. 25 तारखेला स्वराज्य पक्षाचा फॉर्म भरला जाणार आहे आणि त्या फॉर्म भरण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव आणि युवराज शहाजीराजे भोसले या ठिकाणी या फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत. आपण काय नवीन परिवर्तन करणार आहात? स्वराज्य पक्षाचा फॉर्म भरण्यासाठी 25 तारखेला 10 ते 2च्या दरम्यामध्ये आम्ही फॉर्म भरण्याची नियोजन केलेलं आहे. तो फॉर्म भरण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव
युवराज शहाजीराजे भोसले या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर स्वराज्य पक्षाची ध्येय धोरणं ठरलेली आहेत नवी मुंबईसाठी. इथल्या माथाडी कामगार असेल, त्यांच्या पेन्शनचा विषय असेल, इथली शिक्षण व्यवस्था असेल, इथले पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा असेल, इथल्या गाव असतील, गावठाण असतील, इथे विजेचा प्रश्न असेल, इथे पाण्याचा प्रश्न असेल, मुळात ट्रॅफिकचा प्रश्न असेल आणि इथे माझ्या सगळ्यात येणाऱ्या तरुण बांधवांना रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. या संदर्भात मोठे प्रशिक्षण केंद्र असेल. अशा पद्धतीचं पायाभूत सर्वसामान्य जनतेसाठी जे जे करायला लागेल ते करण्याचं काम स्वराज्य पक्षाकडून केलं जाईल.